मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज भव्य असं मान्यश्री छत्रपती केसरी उदयनराजे केसरी पर्व 2 हे मैदान पार पडताना या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये आर्या फायनलसाठी पात्र झाला आहे. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना परिचय द्या तुमचा. मी पैलवान गणेश चंदूशेठ नानावरे वरे आणि हे माझे वडील आहेत चंदूशेठ नानावरे वरे. आता सेमीफायनल 4मध्ये गाडी फायनलसाठी पात्र झाली, काय सांगाल? आज आम्हाला गटाची अपेक्षा होती, पण खोंडानं खरंच या गावच्या शेजारच्या मैदानात आमच्या भागातल्या मैदानात नाव राखलं आमचं. आज आमची पूर्ण फॅमिली हे मैदान बघण्यासाठी आली होती. आमची मम्मी, मुलगी, बायको सगळे आलेले, घरातली पूर्ण फॅमिली मैदान बघायसाठी आलेले. खोंड गटाला राहिला तवा आणि सेमीला त्यानं आम्हाला अपेक्षा पण नव्हती, क्वार्टर फायनलचीच फक्त अपेक्षा होती, पण त्यानं फायनलला राहून चीज केलं. कसं नियोजन मैदान कसं झालं होतं, कोणाबरोबर पळाला? आजचं नियोजन आमचे विक्रम पैलवान जे आमचे खूप जुने मित्र आहेत त्यांच्या बैलावर म्हणजे त्यांच्या भारतभर झालेलं नियोजन आणि छान गाडी पळाली. ही गाडी याच्या आधी पळाली का पहिल्यांदाच पळाली? त्याच्या आधी एक मैदान कोरेगावचं पळाली होती, पण आमचं असं काही नियोजन वगैरे नव्हतं. अचानक रात्री मी पैलवानांना एक फोन केला की उद्याच्या मैदान आहे गावचं, पैरा नाही आहे कोंडाला, कारण खूप वायद्या मागत होती माझी लोक, खूप पैसे मागत होते. पण पैलवानांनी 1 रुपया न घेता मैत्री खातील मला असाच बैल दिला आणि त्यांचं पण खूप आभारी मानतो मी. मग आता थोडंसं तुमच्या नंदीविषयी काय वासराविषयी थोडीशी माहिती द्या. खरेदी केलंय की घरच्या गायचं आहे? हे नागटांच्या बाजारातून गाडीतून खरेदी केलेलं वासरू होतं. 2 वासरं आणलेली, पण त्यातलं एक वासरू थोडं चांगलं पळायला लागलं म्हणून हे वासरू आम्ही ठेवलं. वासरू खूप लहानपणापासून म्हणजे 6 महिन्याचं असल्यापासून सांभाळलेलं आहे. बरं, आता किती जाते तो? आत्ताची दुसरा आहे. दुसरा आहे? हा, म्हणजे आदतला असल्यापासून तुमच्याकडेच? आदतला असल्यापासून जेव्हा पळायला लागला तेव्हा त्याने क्वार्टर फायनलला एकदा राहिला आणि एकदा फायनलला राहिला कोरेगावला. पण त्याच्यानंतर त्याचं जरा बॅडलक होतं की त्याला म्हणजे गटाला पण मार खाल्ला त्यानं. कुणी पैरे दिले नाहीत, काय नाही, घरच्याच बैलावर पळवून इथपर्यंत पोचलेलो आहे आम्ही. आता बघायला गेलं तर बघा, यात्रेचं मैदान किंवा गावचं किंवा गावाशहराचं मैदान म्हटलं की एक प्रतिष्ठा असते. आणि आज बघायला गेलं तर ते कुठंतरी तुमची इच्छा त्यानं आज पूर्ण केली फायनलला राहून, काय सांगाल? फायनलला राहून नक्कीच त्यानं इच्छा माझी पूर्ण केलेली आहे. भागातलं मैदान होतं आणि खूप म्हणजे जेव्हा खोंड पळून आला तेव्हा मी खालनं येत होतो, तर मला एक जण म्हटला गाडी, मी तो व्हिडिओ बघत होता, मी त्याच्या फोनमध्ये जाऊन बघितलं आपलं काय झालंय म्हणून. आणि जसं तो खोंडाचं तोंड मला पुढं दिसलं तसा तिथून मी पळत आलो, मला भरून आलं एकदम. कुठंतरी हा आनंद असतोय. आता या ड्रायव्हर कोण होते गाडीवरती? ड्रायव्हर अमोल मधने बोबडेवाडीचे ड्रायव्हर आहेत. त्यांचे पण आपले जुने संबंध आहेत, 1 नंबर ड्रायव्हर आहेत. एका शब्दावर फोन केला की सकाळी मला म्हणले थोडासा उशीर होईल, पण आल्या पहिले ते येऊन गाडीवर बसले. बरोबर आहे. आता फायनल पण त्याला पळायचं आहे. त्याचा पळ कसा आहे, काय त्याची खासियत काय सांगाल? पळ तो तसा पहिला उजवीनं पळायचा, पण आता आम्ही त्याला कंटिन्यू डावीनं पळवतो, कारण डावीनं स्पीड चांगलं आहे आणि डावीनं तो बाहेरनं पण पळतो. गट बाहेरून काढलेला आहे आणि आज सेमीला तर म्हणजे आता राहिलेलाच आहे म्हणल्यावर डावीनं भरपूरच पळतो तो. नाव रे, मी यातला जुना खिलाडी. पण काय माहिती का, आता मला बी शरीर साथ देत नाही. माझी पहिले बैल 10-12 बैल होती. परत मी माझ्या मुलासाठी आतापर्यंत 10 ते 12 बैल घेतली. त्याने सांगावं माझ्या मुलग्यानं 10-12 बैल घेतली का नाही, किती तोटा झाला, काय झाला. मला माणसं म्हणायची, अहो त्याला बैल इकून टाकायला वा, बैल इकून टाका. पण मी नाद केला होता, माझं भागात नाव झालं होतं. माझी एकच अपेक्षा होती की मग काय बी हो, पैशाने माणूस कधी मोठा नाही. पैसा आज माझ्याकडे बी, बरोबर, पैशाने माणूस मोठा होत नाही. त्याला भागात नाव पाहिजे. अशी पैसेवाली किती आहेत, थापी टावणारे आहेत, बरोबर. पण 4 बैल सांभाळणारा तो खरा पट्टी असतो. काय म्हणायचं मला? बरोबर. तर माझ्या पोराचं नाव हे करता मी आजपर्यंत त्यानं कधी सांगायला जावं की बाबा पप्पानं ह्याला पैसे दिले नाहीत, नाही तर पप्पानं त्याला पैसे दिले नाहीत. मला सगळेजण मला इकून टाकायला हवा, बैल इकून टाकायला हवा. अरे हो, अरे हो. तो म्हणायचा पप्पा ही 2 बैल खोंड घे, ठीक आहे. पण आज त्याच्या म्हणजे तो करायला लागल्यापासून ह्यो शर्यतीत ना माझी पहिली 10-12 बैल झाली, त्यांनी माझं नाव केलं. पण तो विषय मी सोडून दिला. आता मी ह्याच्यासाठी तर आता आज
तो बी उजेडत आला हे तुम्हाला दिसतंयच बरोबर हा. असं आहे. आणि बापाची अपेक्षा काय असती बरोबर. पैसा हे सगळं जरूर नाही त्याला फक्त एकच माझी आहे पैसे देऊन बैल कोणाचा घालायचा नाही बर नाही तर तुझ्यात दम आहे अजून एक बैल घे पण पैसे द्यायचे नाहीत कोणाला या प्रमाण तू आड्डा खेळ तू शेवटपर्यंत टिकशील बस एवढीच अपेक्षा आणि आज खोंडाने त्याच्या खोंडाने आज नाव राखलं ते मला मोठं भरून आलं एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी काय ना माझ्या पोराचं नाव मोठं हो वडिलांची एक आणि हे मित्रमंडळी जे आलेत सगळे त्यांचा मी आभारी आहे. बरोबर मित्रांनो बघू शकते आता तो फायनलला पळायसाठी जाणार आहे फायनलला देखील गोल्लास पात्र आता झाला आहे फायनलला पण तो गुलाल आज घेऊन माझ्या घरातली फॅमिली आलेली आहे सगळी बघायला बरोबर तर आनंद मित्रांनो बघू शकता असा हा सामान्य कुटुंब किंवा सामान्य बैलगाडी मालकाचा हा आनंद असतो सर तर तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा